महाराष्ट्रातल्या 36,211 कंपन्या बंद झाल्याचा विरोधकांचा दावा अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही समाज माध्यमावर याबाबत प्रश्न उपस्थित केले होते। मुख्यमंत्र्यांनी आज पवार यांना समाज माध्यमावर पत्र लिहून उत्तर दिलं आहे। या आकडेवारीचा अर्थ एवढ्या कंपन्यांनी प्रत्यक्ष व्यवसाय बंद केला असं काढणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय। फडणवीस यांनी सांगितलं की बंद झालेल्या कंपन्यांपैकी 76% कंपन्या या डिफंक्ट आहेत, म्हणजेच ज्या कंपन्या प्रत्यक्षात सुरूच झाल्या नाहीत किंवा कार्यरत नव्हत्या। त्यामुळे कंपनी नोंदणी रद्द होणं आणि प्रत्यक्ष उद्योग बंद होणं या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत। काही कंपन्यांचं विलीनीकरण झालं तर काही कंपन्या कायदेशीर प्रक्रियेतून विसर्जित करण्यात आल्या असं ते म्हणाले। फडणवीस यांनी सांगितलं की 2019-20 मध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं विशेष मोहिमेत सुमारे 6 लाख निष्क्रिय कंपन्यांची नोंदणी रद्द केली होती। त्याचवेळी देशात सक्रिय कंपन्यांची संख्या गेल्या 10 वर्षात 6,78,000वरून 21 लाखांहून अधिक झाली आहे। 3 जून 2026 रोजी महाराष्ट्रात 3,96,211 सक्रिय कंपन्या आहेत। देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता आणि कायम पहिल्याच क्रमांकावर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। 2025-26 मध्ये महाराष्ट्रात 41,525 नव्या कंपन्यांची नोंदणी झाली। नव्या कंपन्यांच्या नोंदणीतही महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। चाकणमधील उद्योगांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली। पायाभूत सुविधांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी 12 ऑगस्टला संबंधित यंत्रणांची बैठक झाली असून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। एकही उद्योग महाराष्ट्राबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। कंपन्या आहेत ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतायत। मात्र आता माझ्या ट्विट नंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि चाकणचा जो विषय आहे तो निश्चितपणे गंभीर आहे, तो आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे। असं लक्षात येत आहे की 5-7 एजन्सीजमुळे त्याचा कोणी वाली नाहीये, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याला त्याचा वाली करून त्यांच्या अंतर्गत सगळ्या एजन्सीजचं कोऑर्डिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यातनं तिथले ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही दूर करू।